नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहणार आहोत डोपिंग टेस्टमध्ये. आता बैलगाडी क्षेत्रामध्ये पण डोपिंग टेस्टचा वापर करण्यात येणार आहे मित्रांनो. म्हणजे आजच्याच मैदानामध्ये आज डोपिंग टेस्टचा वापर करण्यात येणार आहे. बारामती तालुक्यातील डोरलेवाडी मैदानात ही टेस्ट होणार आहे. तर मित्रांनो, जाणून घेऊया ही कशा प्रकारे केली जाते, मग काय करतात. बैलांना विटॅमिन वाढायसाठी व बैलांना ताकद मिळवण्यासाठी, स्टॅमिना वाढवण्यासाठी इंजेक्शन व पावडर दिली जाते बैलांना. काय बैलांना इंजेक्शन देऊन बैलगाडी याच्यात क्षेत्रामध्ये मैदानामध्ये पळवले जाते. त्याच्यामुळे त्यांना दम कमी लागतो. मित्रांनो, औषधाचे दुष्परिणाम पण असतात. त्याच्यासाठी डोपिंग पद्धत वापरली जाते. डोपिंग पद्धत हे युरिन मार्फत पण वापरली जाते. ब्लड सॅम्पल पण घेऊन वापरली जाते आणि अशा युरिनचा वापर करून ही टेस्ट केली जाते. तर त्याच्यामध्ये औषध किंवा औषधाचे घटक आढळल्यास व इंजेक्शन देण्याची माहिती कळल्यास तर बैलांना त्यांना बंदी करण्यात येणार आहे मित्रांनो. पहिल्या याच्यात आढळल्यास डोपिंग टेस्टमध्ये तर 3 महिन्याची बंदी राहील मैदानाला आणि डबल आढळल्यास तर 6 महिन्याची बंदी राहील आणि 317 PC ॲक्ट अनुसार सदोषचा मालकावर कारवाई करण्यात येईल व बैलांना याच्यापासून हानी आहे यांचा पण कारवाई करण्यात येईल मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, डोपिंग टेस्ट व्हायला पाहिजेत का नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.